ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण. मागील भागामधील कथेवरून शिवमाया किती विलक्षण आहे याची जाणीव आपल्या सर्वांना झाली. त्यानंतर पुढे नारदांनी काय केले हे आजच्या भागात आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विष्णूने आपणाबरोबर कपट केले हे जेव्हा नारदांना कळाले तेव्हा नारद हे रागाने विष्णुलोकी आले आणि विष्णूंना म्हणाले, विष्णू, आपण माझ्याशी कुटीलपणाने का वागलात? त्यांनी त्यांना प्रश्न विचारला. तुम्ही माझा भरसभेत घोर अपमान केला, त्यामुळे मी तुम्हाला शाप देत आहे. तुम्ही मनुष्य योनीत जन्माला याल त्यावेळी तुम्हाला स्त्रीविरह सहन करावा लागेल. वानराचे साह्य घेऊन तुम्हाला आपले कार्य सिद्ध करता येईल. त्यानंतर शिवजींनी आपल्या मायेला आवरून घेतलंय, त्यामुळे श्री नारद पूर्वपदावर आले. त्यांना आपण शाप दिल्याबद्दल पश्चाताप झाला. त्यांनी श्रीहरीचे पाय धरले आणि त्यांनी केलेल्या चुकीबद्दल ते माफी मागू लागले आणि त्यावर प्रायचित्त काय हे ते विचारू लागले. नारदांची ही अवस्था पाहून विष्णूंच्या हृदयात दयाभाव निर्माण झाला. त्यांना नारदांची खूप दया आली आणि ते म्हणाले, शिवजीच्या इच्छेने सर्व गोष्टी घडल्या आहे, तरी नारद तुम्ही खेद करू नये. तुम्हाला नरकात जावे लागणार नाही. शिवजीच्या कृपेने तुमचे कल्याण होईल. शिवजीचे निर्गुण स्वरूप सततची अनंत रूप आहे. त्यांना शिव म्हणतात. ते परमात्मा, परब्रह्म, परमेश्वर, महादेव इत्यादी नावाने ओळखले जातात. ते ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 रूपात प्रकट होतात. ते मायांचे नियंता आहेत. नारद, आपण सर्व प्रकारचे संशय त्यागा आणि भगवान शंकरांचे गुणगान गात राहा. अनन्य भावाने शिवजींची स्तोत्रे म्हणा, त्यांची उपासना करा, पूजा अर्चा करा, भजन करा, मनन करा, चिंतन करा. काया वाचा मनाने त्यांना शरण जा. शिवनामाने पापाचे डोंगर हे पूर्णपणे नाहीसे होतात. शिवनामरूपी नौकेमध्ये बसलो तर भवसागरातून पलीकडे जाता येते. नाशवंत प्रपंचामध्ये मानवाला दुःख भोगावे लागते, परंतु शिवनामरूपी अमृताचे अखंड सेवन जर केले तर अपार मनशांतीही लाभते. जन्म मरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी शिवजींची भक्ती करावी. आपल्या हृदय मंदिरात शिवचरणांची स्थापना करून त्यांचे पूजन करावे. शिवतीर्थाच्या यात्रा कराव्यात. काशी हे शिवजीचे अत्यंत प्रिय असे स्थान आहे आणि विश्वनाथांचे तेथे वास्तव आहे. त्यांचे पूजन करावे. ब्रह्मदेव हे शिवभक्त आहे, त्यांना वंदन करा. शिवजीचा महिमा त्यांच्याकडून समजून घ्या. आजपासून शिवपूजेला प्रारंभ करा. ते प्रसन्न होऊन तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल. शिवभक्तीचा उपदेश करून विष्णू अंतर्धान पावले आणि भगवान विष्णू अंतर्धान पावल्यानंतर नारद शिवलिंगाचे भक्तिभावाने दर्शन घेत भूलोकी संचार करू लागले. त्यांनी विविध तीर्थयात्रांना भेटी दिल्या. शिवलिंगाचे पूजन देखील केले. नारद पृथ्वीवर संचार करत असताना शाप दिलेले 2 शिवगण त्यांच्या समोर गेले. त्यांनी नारदांचे पाय धरले आणि म्हणाले, आम्ही शिवजीचे गण आहोत. आपले मित्र राजकुमारीचे स्वयंवराच्या वेळी मायामोहनाने भ्रमित झालो होतो, तेव्हा आम्ही आपली थट्टा केली. आमच्याकडून अपराध घडला तरी आपण आम्हाला क्षमा करा. आणि ते नारदांची क्षमा मागतात. आम्हाला तुम्ही दिलेल्या शापातून मुक्त करा अशी विनंती ते नारदांना करतात. शिवगणांची प्रार्थना ऐकून नारद म्हणतात, शिवगणांनो, आपण तर महादेवाचे निस्सीम भक्त आहात. शिवजीच्या इच्छेस माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती, म्हणून मी तुम्हाला शाप दिला. या अपराधाबद्दल तुम्ही मला क्षमा करावी अशी विनंती आहे. माझी शापवाणी व्यर्थ जाणार नाही. विरश्वाच्या वीर्यापासून तुमचा जन्म होईल. तुम्ही कुंभकर्ण आणि रावण या नावाने प्रसिद्ध व्हाल. राक्षसांचे अधिपती तुम्ही व्हाल. त्रैलोक्यावर तुम्ही राज्य कराल.
शिवप्रभूच्या हातून म्हणजे विष्णूच्या हातून आपला मृत्यू होईल आणि मृत्यू झाल्यानंतर तुमचा उद्धार होईल. पुन्हा तुम्ही शिवलोकी जाल. शापातून मुक्त होण्याचे वचन ऐकल्यानंतर शिवगणांना अतिशय समाधान वाटले, आनंद वाटला. त्यांनी श्री नारदांना वंदन केले. नारदांना देखील आनंद झाला. ते मनोमन शिवजीचे ध्यान करत होते, मार्गक्रमण करत होते. पृथ्वीवर अनेक शिवतीर्थांचे दर्शन घेत ते परमपवित्र काशी नगरीला येऊन पोहोचले. त्यांनी विश्वेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. अत्यंत प्रेमाने त्यांची पूजा केली. काशीमध्ये काही काळ त्यांनी वास्तव केले. त्यांना खूप आनंद झाला. शिवशंकरांची उपासना केल्यामुळे त्यांचे अंतःकरण हे परमपवित्र बनले. त्यांच्या हृदयाचा गाभारा भक्तिभावाने भरून गेला. काशी सोडून जाणार त्यांचे मन काही केल्या तयार होईना. परमपवित्र गंगा आणि तिच्या काठावर बसलेले विश्वेश्वरांचे मंदिर, त्यांच्या दर्शनाची त्यांना सवय लागली होती. तरी देखील विष्णूच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ब्रह्मलोकी प्रस्थान हे केले. नारदांनी अत्यंत प्रेमभवानी ब्रह्माजींना नमस्कार केला आणि म्हणाले की, पिताश्री, आपण साऱ्या जगाचे पितामह आहात. आपण परब्रह्माचे पूर्ण स्वरूप आहात. आपल्या कृपेने मी विष्णूंचा महिमा जाणला आहे. आपल्या कृपेने मी परमात्माचा मार्ग आत्मसात केला. परंतु खरोखर शिवतत्वाचे मला काहीच माहीत नाही. मी त्यांच्या पूजेचा शास्त्रविधी जाणत नाही. तरी त्यांची विविध चरित्र, त्यांचे स्वरूप, त्याचप्रमाणे ते निर्गुण असून त्यांची सगुण अशी रूपे कसे धारण केले, सृष्टीच्या आरंभी आणि अंती कोणत्या स्वरूपात असतात, त्यांचे संपूर्ण जीवन मी श्रवण करू इच्छितो. त्यांनी पितामहांना प्रार्थना केली, मी तुम्हाला शरण आलो आहे, तरी शिवजीच्या चरित्राचा पूर्ण वृत्तांत मला सांगा, असे ते पितामहांना विनंती करतात. तेव्हा ब्रह्मदेव त्यांना म्हणतात की, तू खरोखर महान बुद्धिमान आहेस. तू सर्वांच्या कल्याणाचा विचार करतोस. तू लोकांचे पाप नाहीसे करतोस. शंकर महादेवांच्या परमात्माविषयी विष्णूंनी जेवढी माहिती आहे तेवढी मला नाही. तरी पण मला जेवढी काही माहिती आहे तेवढी मी तुला सांगतो. शिवजीचे स्वरूप हे अतिशय अद्भुत असे आहे. ज्यावेळी महाप्रलय झाला होता त्यावेळी सारे विश्व हे नाहीसे झाले. पंचमहाभूते, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविषयही नाहीसे झाले होते. सर्व दिशा नाहीशा झाल्या होत्या. त्यावेळीच एकच स्वरूप ब्रह्मच अस्तित्वामध्ये होते आणि हे ब्रह्मस्वरूप म्हणजे शिवतत्व. ते अनंत आहेत, ज्योतिस्वरूप आहे, सर्वव्यापी आहेत, सर्वांचे आदिकारण आहे. त्यांचे शब्दाने देखील वर्णन करता येणार नाही. वेदालाही त्यांचे वर्णन करता येत नाही. मी एक आहे, अनेक व्हावे असे स्फुरण निर्माण झाले. आपल्या लीलाशक्तीने आपलीच मूर्ती निर्माण केली. त्या अमरतत्वाचे मूर्त स्वरूप म्हणजे सदाशिव आहे. त्यालाच ईश्वर म्हणतात. सदाशिवानी आपल्या शरीरातून प्रकट केलेल्या शक्तीला प्रधान प्रकृती, गुणवती व माया असे म्हटले जाते आणि ती विकारसहित असून बुद्धितत्वाची जननी आहे. तिला अंबिका, सर्वेश्वरी, प्रकृती, नित्या आदिकारण असे म्हणतात. त्या अंबिकेला 8 भुजा आहेत. तिच्या हातात विविध प्रकारची अस्त्रे आणि शस्त्रे आहेत. ती एकाकी असली तरी संयोगवश अनेक होते. सदाशिवांना परमपुरुष, ईश्वर, शिव, शंभू, महादेव किंवा महेश्वर असे म्हणतात. मस्तकावर गंगा व चंद्र धारण केला आहे. त्यांची 5 मुखे आहेत. प्रत्येक मुखाला 3 नेत्रे आहेत. त्यांनी अंबिकेच्या साहाय्याने शिवलोक नामक क्षेत्र निर्माण केले. ते परमपवित्र स्थान म्हणजे काशी क्षेत्र. एके दिवशी शिव व शिवा म्हणजे शक्ती व अंबिका आनंदवनात विहार करत होते. त्यांचा सुंदर पुरुष निर्माण झाला. ते विष्णू नामाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी शिवशक्तीच्या सांगण्याप्रमाणे तपश्चर्या केली.
त्यांना परब्रह्माचा साक्षात्कार झाला. विष्णूच्या अंगातून घामाच्या धारा तपश्चर्या परिश्रमामुळे निर्माण झाल्या. सर्व जलमय झाले. ज्या जलात ते राहू लागले त्यामुळे त्यांना नारायण म्हणू लागले. नार म्हणजे जल व त्यात क्षमन केल्यामुळे नारायण, यातून प्रकृती निर्माण झाली. त्यापासूनच 3 गुण व विविध अहंकार उत्पन्न झाले. अहंकारापासून शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध व पुढे पंचमहाभूते निर्माण झाली. त्यापासून ज्ञान इंद्रिय व कर्म इंद्रिय या तत्वांमध्ये पुरुषाला सोडून बाकीचे तत्व प्रकृती पासून निर्माण झाली. त्यामुळे ती जड आहे. पुढे ब्रह्मा आणि विष्णू यांचा संवाद ब्रह्मदेव नारदांना सांगतात. परंतु मित्रांनो, तो भाग बघण्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.